नमस्ते, राधिका आर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गादी ठुशी दुसऱ्या प्रकारे कसं बनवायचे ते बघूया। तर सगळ्यात आधी मी असा सिल्कचा थ्रेड घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने 100 वेढे मी या थ्रेडचे काढून घेतलेले आहेत आणि असे 100 वेढ्यांचे आपल्याला 3 भाग लागणार आहेत। तर मी आता हे 3 भाग करून घेते। हे बघा, या पद्धतीने आपल्याला 3 भाग असे करून घ्यायचे आहेत। ठीक आहे। कट केल्यानंतर आपल्याला फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने अशा पद्धतीने समोरचे जे टोक आहे ते असं व्यवस्थित चिकटवून घ्यायचे आहे। ठीक आहे। आणि तिन्ही भाग एकत्र करून पुन्हा आपल्याला ग्लूच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित असं अटॅच करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी तिन्ही पार्ट आता एकत्र करून आणि त्याची व्यवस्थित अशी वेणी आपल्याला गुंफायची आहे। ज्या पद्धतीने आपण केसांची वेणी घालतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला, फक्त हे धागे सुडसुडीत असल्यामुळे थोडं काळजीपूर्वक आणि व्यवस्थितपणे आपल्याला ही वेणी करत जायची आहे, म्हणजे एकही धागा त्याचा बाहेर सुटायला नको। या पद्धतीने ही वेणी आता मी करून घेते। ठीक आहे। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। मागच्या व्हिडिओमध्ये आपण उलनपासून 5 भाग तयार करून त्यापासून गादी कशी बनवायची ते बघितलं। आज आपण अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने होईल अशा पद्धतीने सिल्क थ्रेडची गादी तयार करणार आहे। तर हे बघा, या पद्धतीने पूर्ण 12 इंच इतकी वेणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। ठीक आहे। हे बघा, व्यवस्थित 12 इंच इतकी मी ही वेणी तयार करून घेतली आहे आणि दुसऱ्या साईडला पण आपल्याला थोडासा असा ट्रायंगल शेपमध्ये कट द्यायचा आहे। त्यानंतर ग्लूच्या साहाय्याने पूर्ण धागे आपल्याला व्यवस्थित असे चिकटवून घ्यायचे आहेत। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका। ठीक आहे। अशा पद्धतीने आपली ही वेणी आता तयार झालेली आहे। तर दोन्ही बाजूला ही जंपरिंग आपल्याला, मोठ्या साईजची जंपरिंग असेल तर तुम्ही मोठ्या साईजची लावू शकतात, पण आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे। तर मी अशा पद्धतीने 20 गेज वायरचा यूज करून 2 जंपरिंग तयार करून घेते। अशा पद्धतीने पण आपण जंपरिंग थोडी मोठ्या साईजची तयार करून घेऊ शकतो। ठीक आहे। आता दोन्ही बाजूला आपल्याला ही जंपरिंग अटॅच करून घ्यायची आहे। या पद्धतीने यासाठी आपल्याला गोल्डन कलरचा थ्रेड लागणार आहे। या ठिकाणी तुम्ही जरीचा धागा जरी यूज केला तरी पण छान वाटतो, पण ही गादी सिल्क थ्रेडपासून बनवली त्यामुळे मी इथे सिल्कचाच धागा यूज केलेला आहे। या पद्धतीने आपल्याला इथे थोडंसं फोल्ड करून आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने हा गोल्डन थ्रेड याला अगदी व्यवस्थितपणे अटॅच करून घ्यायचं आहे, जेणेकरून जंपरिंग बाहेर येणार नाही आणि दिसायला पण सुंदर दिसेल। ठीक आहे। अशा पद्धतीने आणि जो थ्रेड आपला खाली एक्स्ट्रा राहिलेला आहे त्याला पण दोन्ही थ्रेड मिळून अशा पद्धतीने दोन्ही मिळून घ्यायचे आहेत आणि याला मी ग्लूने आता अटॅच करून घेणार आहे। ठीक आहे। या पद्धतीने गादीची साईज आपल्या नेकलेसवर आहे। आपण ठुशी किती ब्रॉड किंवा नॅरो बनवतो त्यानुसार आपल्याला ही गादीची साईज घ्यायची आहे, म्हणजे आपला नेकलेस त्यावर अगदी व्यवस्थित फिट होईल। ठीक आहे। अशा पद्धतीने आता दोन्ही साईडला मी जंपरिंग अटॅच करून घेते। त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण नेकलेसला जसा दोरी अटॅच करतो त्याच पद्धतीने या ठिकाणी पण मी आता ही दोरी अटॅच करून घेणार आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही गादी? अगदी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला। पुढच्या व्हिडिओमध्ये ठुशी कशी बनवायची आणि ती अटॅच कशी करायची हे आपण बघूया। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील।
थँक्स फॉर वॉचिंग.